नर्मदापूरचं तहानलेलं गाव. पाणी होतं जेव्हा काळं, मुन्नीने तेव्हा जलपरी बनून केलं तिथे रोशनी. गहर पाण्याच्या मंदिरामध्ये देवीचा आशीष मिळवलं. निळा दगडाच्या ढाकणाने तिने पाण्याला मुक्त केलं. निर्मळ झाला आता तलाव आता, आणि परत आलं हिरवगारपणा. मुन्नी करते अजूनही पाण्याची गुप्त रखवाली. नर्मदापूरच्या छोट्याशा गावामध्ये सकाळ होते. गाव खूप शांत आणि हिरवगार आणि प्राकृतिक गोष्टीने भरलेलं होतं. पण गावामध्ये तलावामध्ये आधीसारखं साफ पाणी नव्हतं. त्या पाण्यात खूप जास्त काळपणा आणि खूप घाणेरडं होतं. शंभू नदीच्या किनाऱ्यावरती आपल्या मछली पकडणाऱ्या जाळ्याला घेऊन बसला होता. तो जाळ्याला पाण्यामधनं बाहेर खेचत होता, पण त्यामध्ये मछलींच्या जाग्यावरती काळं आणि चिपचिप पदार्थ आलं होतं. हे काय होत आहे? तलावातलं पाणी दिवसामध्ये काळं होत चाललं आहे. एक पण माशी नाही वाचली. जर असंच होत राहिलं तर आपण खाणार काय? तेवढ्यातच तिथे बिरजू एक खाली बालदी घेऊन येतो. तो पाण्याच्याकडे बघतो आणि मोकळा श्वास सोडतो. शेताची हालत तर अजून पण वाईट आहे शंभू. या पाण्याला धान्यात टाकून रोपटं नष्ट होऊन जातात. असं वाटतं जसं पाण्यात काहीतरी विष टाकलेलं आहे. पण हे विष आलं कुठून? इथं तर फॅक्टरी नाही आणि कोणता कचरा. मला वाटतंय निसर्गाचा कोणता प्रकोप आहे. दोघंही जण उदास होऊन किनाऱ्यावरती बसतात आणि कोणत्या तरी समाधाना गोष्टीकडे विचार करतात. दुसरीकडे काका गावच्या चौपालमध्ये दुसऱ्या लोकांसोबत बसून गावाचा जुना नक्षा बघत होते. तेवढ्यातच तिथे एक मुलगी दूरच्या विहिरीवरनं मटक्यामध्ये पाणी घेऊन येत होती. ती आहे आपली मुन्नी. मुन्नी ही गावाची गोल्ड मेडलिस्ट स्विमर होती. हिची हाईट जेवढी छोटी आहे तेवढीच तिची स्वप्नांची उडान मोठी आहे. मुन्नी बघते की गावातली लोक तलावचं पाणी दूषित झाल्यामुळे चिंतित होते. तेवढ्यातच ती त्यांच्याकडे जाते आणि काका, काय आपण काही करू नाही शकत का? तलाव आपल्या गावाचा जीव आहे. जर तो मरून जाईल तर आपलं गाव कसं वाचेल? काका वरती बघतात आणि नक्षामध्ये तलावाच्या मधोमध असलेल्या हिस्स्याकडे इशारा करतात. मुन्नी, आपण पाण्याच्या वर नाही, पाण्याच्या आतल्या भागात आहे. पूर्वजांच्या गोष्टींमध्ये ऐकलं होतं की तलावाच्या खाली एक नीलम दगड आहे जे पाण्याला स्वच्छ ठेवतं. वाटतंय त्याच्यावर काहीतरी शेवाळ किंवा काळी माती जमलेली आहे. तर मग आपण जाऊन त्याला साफ का नाही करत? खोल खूप जास्त आहे मुन्नी. कोणताच माणूस एवढ्या वेळापर्यंत आपला श्वास धरून नाही ठेवू शकत. तिकडे पर्यंत पोहोचणं खूपच अवघड आहे. चौपालमध्ये बसलेले सर्व लोक हे विचार करून खूप चिंतेत येतात. त्यांच्या समोरच गावचा तलाव आता हळूहळू पूर्णपणे खराब होत चालला होता. त्याच संध्याकाळी मुन्नी एकटीच तलावाच्या किनाऱ्यावरती बसली होती. ती तलावाला वाचवायला विचार करत होती, पण तिला समजून नव्हते येत की काय करायला पाहिजे. तिला पाण्यापासून एक वेगळासा जुडाव महसूस होता. ती आपला पाय पाण्यामध्ये टाकते. पाण्यामध्ये हलकसं कंपनसं वाटतं, जसं कोणीतरी तिला मदतीसाठी हाक मारत असेल. मुन्नी आपले डोळे बंद करते आणि हळूसच त्या तलावाशी बोलायचा प्रयत्न करते. काश मी तुझी मदत करू शकली असती. माझ्यामध्ये ती शक्ती असती की मी त्या गहराईमध्ये जाऊन त्या दगडाला बघू शकली असती. माझे गावातली लोक खूप दुःखी आहेत. अचानक त्या तलावामधून एक निळ्या कलरची रोशनी बाहेर येते. मुन्नी अचानक हैराण होऊन उभी राहते. तिला असं वाटतं की ती रोशनी तिला त्याच्याकडे बोलवत असेल. ती काय आहे? काहीतरी तोच तो निळा दगड आहे ज्याची गोष्ट काका बोलत होते. मला तर काहीतरी करावं लागेल. मुन्नी त्या चमकणाऱ्या रोशनीकडे आपला हात समोर करते. अचानक दुसऱ्या क्षणातच ती रोशनी त्या मुन्नीला आतमध्ये खेचून घेते. मुन्नी अचानक स्वतःला पाण्याच्या बनलेल्या एक जुन्या मंदिरामध्ये बघते. मंदिर चारीकडून उघडं होतं, पण तरी सुद्धा त्यामध्ये पाणी नाही. ती समोर बघते आणि पाण्याची देवीच्या मूर्तीला माती आणि गंदगीने पूर्णपणे भरलेलं बघते. मुन्नी समोर जाते आणि आपल्या हाताने मूर्तीला साफ करायचा प्रयत्न करते आणि ह्यानंतर ती घुटण्यांवरती येऊन बसते आणि खऱ्या मनाने प्रार्थना करते. हे जलदेवी, मला शक्ती दे. मी स्वतःसाठी काही नाही मागत,
मला फक्त माझ्या गावाचं पाणी वाचवायचं आहे. मी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे. तेवढ्यातच मूर्तीच्या समोरून एक हलकासा आवाज येतो आणि बोलते, मुन्नी, तुझी नियत खूप साफ आहे, पण पाण्याचा रक्षक बनण्यासाठी तुला मनुष्याचा एक हिस्सा सोडावा लागेल. तरच तू तू याच्यासाठी तयार आहेस? हा देवी, जर माझ्या गावातली लोक खुश होतील तर मी तयार आहे. तलावाचं पाणी उठून कर मुन्नीच्या चारीकडे फिरायला लागलं. हळूहळू ती हवेमध्ये वरती जाते. तिच्या पायाच्या खाली जोरात रोशनी बाहेर येते. दोन्ही पाय आपसीमध्ये जुडले होते आणि एक मोठ्या मच्छीसारखी तिची शेपटी बनली होती. तिची त्वचा अचानक चमकणाऱ्या शिंपल्यांसारखं बदलत चालली होती. ती स्वतःला खूप शक्तिशाली आणि हलकसं महसूस करत होती. हे काय, हे तर मोठा चमत्कार आहे. मी किती ताकदवर महसूस करते आणि मी आता पाण्याच्या गहराईमध्ये जाऊ शकते. ती काही ना आवाज करता सरळ पाण्याच्या गहराईमध्ये जाते. दुसऱ्या सकाळी शंभू आणि बिरजू शंभूच्या कमरेवरती एक लांब रस्सी बांधतात. काका चिंतेभऱ्या चेहऱ्याने हे सर्व बघत होते. शंभू एक मोकळा श्वास घेतो आणि त्या घाणेरड्या पाण्यामध्ये उडी मारतो. सावधान रहा शंभू, खाली खूप अंधार असेल. शंभू पूर्ण प्रयत्न करतो की तो पाण्याच्या आतपर्यंत जाऊ शकेल, पण तो आपल्या श्वासला जास्त वेळपर्यंत थांबवू नाही शकला. त्यानंतर तो थोड्या वेळात खोकलतच किनाऱ्यावरती येऊन बसतो. त्याच्या चेहऱ्यावरती आणि शरीरावरती खूप सारं चिपचिपा काळा पदार्थ लागलं होतं. नाही, खूप खोल आहे. पाणी एवढं घट्ट आहे की हात पाय हलवणं पण खूप अवघड आहे. आपण तिकडपर्यंत कधीच नाही पोहोचू शकत. मग काय, आता सगळं संपून गेलं. आपलं गाव आता तहाने मरून जाईल. हे बघून सर्व लोक खूप उदास आणि चिंतेत येतात. तर दुसरीकडे मुन्नी जसं जसं ती आतपर्यंत जाते तिला तसंच सगळ्यात खाली एक निळा दगड दिसतो. तो एक मोठा भारी धातूच्या ढाकणाने ढाकलेला होता. तर ही आहे मोठी समस्या. तर या ढाकणाने या दगडाच्या शक्तीला थांबवलं आहे आणि गंदगीला जमा केला आहे. ती भारी त्या ढाकणाला पकडते आणि आपली पूर्ण शक्ती लावते. तो ढाकणही एक मोठ्या किचडमध्ये फसलेला होता. मुन्नी खूप जास्त संघर्ष करते आणि तिच्या शेपटीमुळे एक मोठं विशाल भवंडर बनतो आणि पाण्यावरतीही आपल्याला मोठं भवंडर दिसतो आणि तेवढ्यातच ते सर्वांनाही दिसतं. हे काय होत आहे? तलावात काय वादळ येत आहे की काय? बघ, खालून एक ऊर्जा येत आहे. पाण्याच्या खाली मुन्नी आपले शेवटची ताकद लावून ढाकणाला हलवायचा प्रयत्न करते. अचानक ढाकण उठून कर वेगळा होतो आणि निळा दगड आता खूप मोठा निळ्या रोशनीने चमकायला लागला होता. त्या दगडातनं शुद्ध निळ्या रोशनीचा विस्फोट होतो. तो काळा किचड लगेचच पाण्याला साफ निळ्या रंगामध्ये बदलून देतो. मुन्नी बघते की छोटी छोटी मत्स्या तिला अचानक दिसायला लागले, जे आनंदाने ते चमकणाऱ्या दगडाच्या आजूबाजूला पोहत होते. पाण्याच्या वरती शंभू, बिरजू आणि काका हे सर्व बघून खूप हैराण होतात की पाणी स्वतःच कसं साफ होतंय. काही वेळातच ते परत एकदा साफ शुद्ध निळ्या रंगाच्या पाण्यामध्ये परिवर्तित झालं. तिघही जण खूप आनंद होतात आणि या क्षणाचा आनंद घेतात आणि बघतात की मछली ही आता वरती पाण्यावरती तरंगत होते. बघा काका, पाणी एकदम आरशासारखं झालं आहे. मासे परत आले आहेत. हे तर चमत्कार आहे. पण मुन्नी कुठे आहे? ती काल रात्रीपासून दिसलीच नाही. तेवढ्यातच ते दुसरीकडे बघतात. मुन्नी तिथे बसलेली होती. ती खूप दमलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावरती एक चमकणारे हास्य होतं. ती मछलीची शेपटी आता गायब झाली होती आणि ती परत आता एक मनुष्य बनली होती. मुन्नी, तू ठीक आहेस ना बेटा? बघ, तलाव स्वच्छ झालं. हा काका, मी बघितलं. आता आपलं गाव परत खूप आनंदित होईल. परत एकदा गावामध्ये खूप आनंदाचा माहोल असतं. बिरजू तालाबच्या पाण्याने उगवलेल्या ताज्या भाज्यांच्या भरलेले एक टोकरी घेऊन येतो. मुन्नी झाडाच्या जवळ उभी होती. तिला माहिती होतं की ती आता पाण्याची गुप्त रक्षक बनली आहे. काका मुन्नी जवळ येतात. माहित नाही का मुन्नी, पण मला वाटतं की या तलावला स्वच्छ करण्याच्या मागे तुझाच हात आहे. काका, जेव्हा आपण निस्वार्थ भावाने काही मागतो तर पूर्ण निसर्ग आपला मदत करते. फक्त आपल्याला या पाण्याचं लक्ष ठेवायचं आहे. काका प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरती हात फिरवतात. पाणी नेहमी सुंदर आणि पिण्यायोग्य बनलेलं राहतं.
आणि आपली गोष्टही इथे संपून जाते.